आता वळूया अमरावती जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांच्या एकंदरीत संख्येकडे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेने अमरावती जिल्हा शल्य चिकित्सक यांना दुपारी 1 वाजता जी पॉझिटिव्ह रुग्णांची यादी पाठविलेली आहे त्यामध्ये 57 रुग्ण हे पुनश्च एकदा पॉझिटिव्ह आढळलेले आहे। त्यामुळे दुपारी 1 वाजेपर्यंत संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 2014 झाली होती। त्यानंतर सायंकाळी आणखी 28 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे 30 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत रुग्णसंख्या ही 85 झाली होती, जी एकाच दिवसाची होती आणि एकूण रुग्णसंख्या ही 2042 झालेली होती। तर पुनश्च रात्री 8 वाजता रॅपिड अँटीजन टेस्ट आणि ध्रुव प्रयोगशाळेद्वारे अमरावती जिल्हा शल्य चिकित्सक यांना जे अहवाल प्राप्त झाले त्यामध्ये आणखी 23 पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये 30 तारखेच्या सायंकाळी 8 वाजेपर्यंत 108 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 2065 झालेली आहे। अमरावतीमध्ये 4 कोरोना बाधित व्यक्तींचा उपचारादरम्यान कोविड रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिलेली आहे। यामध्ये अचलपूर येथील बेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल असलेला 40 वर्षीय पुरुष, तर राम लक्ष्मण अपार्टमेंट सिंधी चौक अमरावती येथील सुपर कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेला 57 वर्षीय पुरुष, तर चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा या गावातील 60 वर्षीय पुरुष आणि बालाजीनगर अमरावती येथील 59 वर्षीय पुरुष अशा 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिलेली आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये मयत कोरोना बाधितांची संख्या ही 58 एवढी झालेली आहे। रात्री 8:30 प्राप्त झालेल्या अहवालानुसार जे दैनिक संशयित होते त्यांची संख्या 347, त्यामध्ये एकूण तपासणी केलेले नागरिक 33,306 एवढे आहेत आणि जे दाखल रुग्णालयामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांची संख्या 581 एवढी आहे। यामध्ये नागपूर येथील 15 रुग्णांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। अद्यापपर्यंत एकूण पाठविलेल्या नमुन्यांची संख्या 21,306 एवढी आहे आणि प्राप्त अहवाल जे झालेले आहेत त्यामध्ये निगेटिव्ह रुग्णांची संख्या ही 18,776 एवढी आहे। एकूण 2065 एवढे रुग्ण अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण म्हणून आढळून आलेले आहे। त्यापैकी 58 रुग्णांचा हा अमरावती जिल्ह्यामध्ये मृत्यू झालेला आहे। 581 रुग्ण हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि बेस्ट हॉस्पिटल येथे दाखल आहे। त्यातील नागपूर येथे 15 रुग्ण दाखल आहेत आणि कोविड या आजारावर मात करून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 1426 एवढी आहे। त्यापैकी 42 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आलेले आहेत। त्यातील 27 रुग्णांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। तर हा होता कोरोना रुग्णांचा अमरावती जिल्ह्यामधील एकूण आढावा रात्री 8:30 अहवालानुसार। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।